जर तुमच्या घरच्यांना ना वांग्याची भाजी आवडतच नसेल ना, तर त्यांना एकदा तुम्ही हे रस्सा वांगं खायला द्या. ते तुम्हाला विचारतील, की "परत आता ही भाजी तू कधी बनवणार आहे?" तर इथे मी छोटे-छोटे वांगे घेतलेले आहे, काटेरी वांगे आहेत. आता आपल्याला कापून हे पाण्यामध्ये टाकायचे म्हणजे काळे पडणार नाही. तवा गरम करायचा, थोडंसं तेल टाकायचं, कांदा आपल्याला छान यात भाजून घ्यायचा आहे. भाजून झाला की साईडला करायचा. यात लसण, अद्रक, खोबऱ्याची कापं आणि कोथिंबीरच्या काड्या टाकायच्या. आता हे सुद्धा आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि मग हे एकत्र करून घेऊ. यात छोटासा मी टोमॅटोसुद्धा कापून टाकलेला आहे आणि टोमॅटोसुद्धा आपल्याला छान सॉफ्ट होईपर्यंत होऊ द्यायचा. नंतर मग एखाद्या प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढायचा. थंड झाला की मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटण तयार करायचं. कढईत तेल टाकूया. तेल थोडं जास्त टाकायचं म्हणजे भाजीला चव पण छान येते आणि तर्री पण. जिरे टाकायचे, तयार केलेलं वाटण टाकायचं, तेल सुटेपर्यंत परतून घेऊ. आवडीनुसार लाल तिखट, हळद, धणे, जिरे पावडर, गरम मसाला टाकायचा. मसालेसुद्धा आपल्याला तेलात छान परतून घ्यायचे आहे, जोपर्यंत मसाल्यांना छान तेल सुटत नाही. नंतर जी कापून घेतलेली वांगी आहे, ती वांगी आपल्याला यामध्ये टाकायची आहे. मसाल्यांमध्ये छान कोट करून घ्यायची. चवीपुरतं मीठ टाकायचं, झाकण ठेवायचं आणि एक वाफ काढून घ्यायची. त्यानंतर आपण इथे गरम पाणी टाकायचं आहे. आता वरून कोथिंबीर टाकायची आणि झाकण ठेवून आपल्याला छान ही भाजी 10 ते 12 मिनिटं शिजवून घ्यायची आहे. बघू शकता मस्त आपले वांगेसुद्धा शिजले आहेत आणि भाजीला तर्री पण मस्त आली आहे. आता तुम्ही सुद्धा घरच्यांसाठी एकदा हे रस्सा वांगं बनवून बघा. भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा भाताबरोबर खायला अप्रतिम लागते.